लॅग बरोबर. सुरुवात आहे आपली एक दोन जण एक दिवशी 100-200 जण 100% ओळखतील. सुरुवात आहे. सो थँक्यू. असाच सपोर्ट करत राहा. तुला काय म्हणायचं? नाही काय, फक्त माझ्या नवऱ्याला असं सपोर्ट करत राहा सगळी गाईस, कारण त्यांना पण बरं वाटतं, कारण त्यांनी पण खूप मेहनत केली पहिल्यापासून. सो कधी ना कधी कोण असं भेटलं की मनाला आपल्या खूप छान वाटतं की बाबा आपण किती स्ट्रगल करतोय, त्याच्याबद्दल आपलं कौतुक करणारी माणसं आहेत. सो भेटला तुम्ही दादा त्यांच्यापाशी, त्यांना बोलला, त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू. आयुष्यात ना मला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळाली. कोणीच कोणाचं कायमचं नसतं. जोपर्यंत तुमच्याकडून कोणाचा फायदा होत असतो तोपर्यंत सगळे तुमच्या अवतीभोवती असतात. माझ्या बाबतीत पण हेच झालं. पण वेळ बदलली की माणसंही बदलतात आणि सेम तेही माझ्या बाबतीत झालं. कालपर्यंत आपले वाटणारे लोक आज अनोळखी झालेत माझ्यासाठी. का कुणास ठाऊक. कारण अपेक्षा जितकी आपण त्यांच्यापासून ठेवतो ना मोठी, तेवढा दुःखाचा डोंगर आणि दुःखाचा धक्का त्यांनी माझ्यासाठी तयार केला. आता मी फक्त स्वतःवरतीच विश्वास ठेवतोय, मेहनत करतोय आणि हो, वेळेने नक्कीच उत्तर या सगळ्यांना देईन, एवढं मात्र मनाशी ठाम ठरवलं. शेवटी या आयुष्यात जर कोण साथ कायमचं देत असेल तर ते मात्र आपलं कष्ट आणि आपले धैर्य. आणि आईवडिलांसाठी आजपर्यंत काय करू शकलो नाही याची खंत आहे, परंतु इथून पुढच्या राहिलेल्या आयुष्यात नक्कीच त्यांच्यासाठी जगीन आणि त्यांचंच नाव रोशन करेन. तर सध्या मी आपल्या रानामध्ये, काल जसं तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं, गोट्यामध्ये हे अशा हालस्त असते, त्यामुळे गुरांसारखं येता जाता कुठं गावाला जायचं असेल काय असेल तर पाणी चारा बिरा सगळं बघून जाऊ शकतं. शेतकऱ्याच्या मागं आहे ना असं कधीच नसतं की त्याला असं झालंय निघलंय आणि निघून गेलं, असं नाही. मागचं सगळे सेटलमेंट लावावं लागते. मागची सगळी संध्याकाळी जोपर्यंत माघार येत नाही तोपर्यंत सगळ्या त्या गोष्टीचा उगा निगावा करावा लागतो. सगळ्या गोष्टी तिथं टाईम टेबल शेड्यूल करून ठेवावं लागते त्या, आणि मग बाकी सगळ्या गोष्टी. आता मला यांचं चारा बिरा खायला बियाला घालायचे, पाणी बिनी पाजायचे, आणि मग इथून सगळ्यांना घेऊन बुधाला जायचे. सो यांचं मी राखतो आणि मग मी तुम्हाला भेटतो. याला घालून झाले, पाणी पण पाजून झाले सगळ्यांना. माझं इथलं काम झाले. आता मी निघतो घरी जाऊन थोडंसं आवरतो, घरातल्यांना घेतो आणि मग जातो पुशेगाव आणि तिथून बुध. तयारी झाली का? झाली? कशी दिसते? मला तर तोंड बघा, अजून त्याला पावडर बिवडर कायच लावलं ना, काळं मीठ दिसतंय रानात जाऊन आलं की. चल 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 चल. तर गाईज आम्ही निघालो तर बुधाला. आवरावरी झाली आमची, सगळं बंदोबस्त करून घ्या. गॅसचं बटन बंद केलं का सगळं? कसं दिसतंय काय माहीत नाही. मी काळा मीठ दिसतोय. केस लय वाढलेत माझी, दाढी दिडी उगाच इबलीस दिसायला लागलं. दाढी तरी कमी करावं लागेल मला असं वाटतंय. केसाचा काय विषय नाही, केसामध्ये जातोय मी अजून पण. तर काय झालं आमचं आवरून, आता मी निघालो बुधाला. घरातल्यांचं सगळ्यांचं आवरून अधिकृत झालं आहे. मीच थांबलो उशीरपर्यंत, परंतु आता झालं आवरून. तोंड कसं केलं? बर्थडेला निघाले, तोंड जरा खुश करणं. तुझं व्लॉग नाही करणार, तिथे जाऊन करणार. डिंग 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 डिंग. तिथं आहे की यश मामी भाचे लगेच व्लॉग तयार करायला सुरुवात करते, आहे की नाही? खरं सांग, तुला करमतंय का तिकडे जायचं ना? तोंड का पाडलंय मला सांग. हिला कर म्हणून काय कोण असतं तिकडे जायची म्हणून, मग तोंड का पाडलंय असं? गाईज मला असं वाटतं की तिला तिकडे जायचं तरी पण कर म्हणा, घर सोडून जायचं म्हणलं तरी. तोंड कसं केलं मग? चला झालं नाही. सून मला म्हणते आईना पण घेऊ की बुधाला एक दिवस राहायला. म्हणते त्यांना तरी कुठं फिरायला भेटतंय, राहायला भेटतंय. दादांना सांगा की तुम्ही. दादा रात्री तापलेलं तरी पण म्हणते दादांना सांगा की तुम्ही आईना पण घेऊया की तिकडे एक दिवस. आई पण किती दिवस झालेले झालं बाहेर गेले नाही त्या. म्हणलं मी घेतो की दादांनी पाठवायला पाहिजे ना. पण घरात करमत नाही, बरोबर आहे. परवानगी पण घ्यायला लागते ना. काय परवानगी घ्यावं लागतं. खेळ आहे ना कबड्डी. कसं वाटतंय सुनबाईच्या गाडी बसून? छान वाटतं. छान वाटते, सगळीकडे छानच वाटते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स. मरण बी झाली.
काय नाही भावा, अमेरिकेच्या स्पायडरमॅन नंतर तू दाखव किडा कसला आहे. आम्हीच्या गाडीतला खेळा तुला चावलाय ना तो असं कर बरं. किडा मारा गेला, किड्यावर ठोका टाकला असा किड्याचा डायरेक्ट विष डोळ्यातच. चांग करायला लागेल. बघ असू दे, स्पायडरमॅनच उद्या सकाळी असं वरची टाकलं नाही ना भेटणार मला तो वरती, असं वरती बिताडा बिताडा. जेव्हा पण मी पुष्कळत राहतो ना झोपता अशी लाट टाकल्यास ना कंबाट्यात हुकच भरला असता. बस वर कसं लय जोर दुखलं. दुःखच भरला सरक 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 भरेल की बस बर का लय दुखलं जोर सरक. बंद करते. तुला फेमस करतो ना बघा तुम्ही नको करूच काय ते टाकू नको माझं. पुष्कळचा स्पायडरमॅन. काय टाकू नको यांत. ते बुटीवर तर मोठं देखील मला आत्ताच